नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता ही जी बातमी मी सांगणार आहे, ही जे 5.5 ते 6 वर्षाची ज्यांच्या घरी लहान मुलं आहे, नातवंड आहे किंवा ज्यांची मुलं आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आणि त्याच्यामध्ये बदलसुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजे मी बोलणार आहे आर टीचा फॉर्म. तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र सरकारने आपल्याला आर टीचं जे स्कीम दिलेली आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही शेतकरी असो किंवा इतर कोणताही काम मजूर असो किंवा वर्कर असो, त्यांच्यासाठी हा फॉर्म असतो. आणि तो फॉर्म भरायची वेळ आता ही 20 तारखेपासून चालू होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो किंवा जे आपले व्हिडिओ बघताय त्यांना सांगायचं आहे की आता ही फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आणि हे फॉर्मची लास्ट डेट अजून सांगू नाही शकत, परंतु 20 तारखेपासून याच्यामध्ये 2 चेंजेस झालेले आहे. 2 चेंजेस काय झालेले आहे आणि याच्यामध्ये कोणते डॉक्युमेंट लागतील याच्याविषयी संपूर्ण माहिती देतो. पहिली गोष्ट, डॉक्युमेंट जर द्यायचं ठरलं तर मुलांच्या आईवडिलांचा आधार कार्ड, मुलाचा जन्मदाखला आणि मुलांचं आधार कार्ड, उत्पन्न तहसीलचं, रहिवासी तहसीलचं, कास्ट जर असेल तर कास्ट लावा आणि संबंधित जे CSC केंद्र आहे तिथं फॉर्म हे भरा. परंतु आता 2 चेंजेस असे झाले. पहिले होतं 3 किलोमीटरच्या आत तुम्ही शाळा म्हणजे तुम्ही शाळा शोधू शकता किंवा शाळेची जे 3 किलोमीटरच्या आत शाळा आहे तिचा ऑप्शन करू शकता. तर आता फक्त 1 किलोमीटरच्या आत केलेलं आहे. ज्यांना शाळा 1 किलोमीटरच्या आत आहे तर त्या शाळा तुम्ही आता भरू शकता. आणि प्लस तुम्ही जे उत्पन्न, रहिवासी, जन्मदाखला, हे सगळे आधार कार्ड हे तुम्हाला ऑनलाईन आता अपलोड करायचे. पहिले कसं होतं की तुम्हाला ज्या शाळामध्ये नंबर लागल्याच्या नंतर तिथे डॉक्युमेंट जमा करून व्हेरिफिकेशन होत होतं, परंतु आता तसं नाही. आता डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन सगळे अपलोड करायचं आहे, जेणेकरून तुम्ही उत्पन्न आणि रहिवासी हे काढण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मुलाचं वय 5.5 ते 6 वर्ष असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही याची आणखीन चौकशी नजीकच्या CSC सेंटरवर करू शकता. पण ही माहिती अशी अचूक आहे. तर धन्यवाद.